नमस्कार, मी धन्यता सोनकांबळे. आपण पाहत आहात नागराज न्यूज. पाहूयात आताची सर्वात मोठी बातमी. फोटोग्राफरच्या त्रासाने 17 वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या. निलंगा तालुक्यातील आनंदवाडी गौर येथील एका 17 वर्षीय शाळकरी मुलीने राहत्या घरी ब्लँकेटने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून परिसरात खळबळ उडाली आहे. पानचिंचोली येथील प्रथमेश शंकर अकोले हा फोटोग्राफरचे काम करायचा. फोटो काढण्याच्या निमित्ताने दोघांची जवळीक वाढली. यानंतर नराधम प्रथमेश हा लैंगिक अत्याचार करण्यास सुरू केला व तिला तुझे फोटो व्हायरल करतो अशी धमकी देत असल्याने या जाचाला कंटाळून 17 वर्षीय मुलीने स्वतःच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. नराधम प्रथमेश याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी छावा संघटनेचे अध्यक्ष दास साळुंखे यांनी केली. निलंगा तालुक्यातील आनंदवाडी गौर येथील एका 17 वर्षीय मुलीला तिच्या आजोबांच्या फोनवर एका अनोळखी मुलाचा फोन आला होता. त्या मुलाशी 14 मिनिटे फोनवर बोलल्यानंतर मुलीने राहत्या घरी आत्महत्या केली. आत्महत्या केल्यानंतर त्याच मुलाने पुन्हा त्याच फोनवर कॉल केल्याचे प्रत्यक्षदर्शी नातेवाईकांनी सांगितले आहे. आत्महत्या केलेल्या 17 वर्षीय मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पानचिंचोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेल्यानंतर नातेवाईक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने रुग्णालयाबाहेर जमा झाले आणि त्यांनी त्या मुलाला लैंगिक अत्याचार, लग्नाचे आमिष, बलात्कार इत्यादी कलमांखाली तात्काळ अटक करण्याची मागणी केली. अन्यथा मुलीचा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली. शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात येईल आणि प्राथमिक तपास सुरू आहे असे पोलिसांकडून सांगण्यात आले. निलंगा तालुक्यातील आपली आनंदवाडी गौर या ठिकाणी आज एका नराधमाने आपल्या मुलीला जाळ्यात ओढून आज संपवण्याचं काम केलेलं आहे. त्या नराधमाला फाशी तर झालीच पाहिजे, पण पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे. यासाठी संबंध महाराष्ट्र पेटला जाईल. त्यासाठी त्या जोपर्यंत मुलीला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आपण अखिल भारतीय छावा संघटनेच्या माध्यमातून रस्त्यावर उतरणार आहोत. पण जोपर्यंत त्या नराधमाने अशाच प्रकारे 10वीच्या मुलांना आमिष दाखवून जाळ्यात वडून प्रत्येक मुलांना पार्सल करण्याचं काम, तसेच त्यांच्यावर अत्याचार करण्याचं काम करून त्यांनी व्हॉट्सअपच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून त्या मुलीचा नंबर काढून आज त्या मुलाने त्या मुलीचं आयुष्य संपवण्याचं काम या प्रथमेश या व्यक्तीनं केलेलं आहे. जोपर्यंत या प्रथमेशवरती पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत आम्ही हा लढा माघार घेणार नाहीत. अन्यथा आमच्या रोषाला सामोरं जावं लागेल. महाराष्ट्र आज निलंगा तालुकाच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र बंद केल्याशिवाय राहणार नाहीत. लवकरात लवकर या गुन्ह्याला दुसरं वळण येण्याच्या अगोदर आपण या प्रशासनाने याची तात्काळ कारवाई करावी व आम्हाला आमच्या सर्वांना न्याय द्यावा हीच नम्र विनंती.